मी ना तुम्हाला खात्री देऊन सांगते, तुम्ही जर या पद्धतीने ही गवारीची भाजी कराल ना, तर तुम्ही तुमच्या आधीच्या ज्या काही पद्धती असतील त्या सगळ्या विसरून जाल. अगदी घरातले बोटं चाटून ताट एकदम छान संपवतील एवढी भन्नाट ही गवारीची भाजी होते. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि मी इथे गावरान गवारी घेतली आहे. आता ही गावरान गवारी स्वच्छ धुवून हाताने खुडून घेतली आहे. आता मी यापूर्वी गावरान गवारीची भाजी असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ही गवारी कशी खुडून घ्यायची, दोन्ही बाजूच्या शिरा कशा काढायच्या. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला ही गवारी कापून न घेता हाताने खुडून घ्यायची आहे. आता ही गवारी छान मी परतून घेतली. 1 ते 2 मिनिट छान तेलावर मस्त परतून घ्यायची आणि त्यानंतर मी गवारी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले. आता तेल छान आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला हिंग घालून घेतलेला आहे 1/2 चमचा आणि त्यानंतर मी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे. आता कांदा लवकर भाजला जावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घेते मी आणि त्यानंतर छान 1 ते 2 मिनिट कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ना छान परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक मसाला टाकला आहे. आता या मसाल्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं खोबरं जे आपलं सुकं खोबरं आहे ते आणि कोथिंबीर. आता हा मसाला माझ्याकडे ऑलरेडी तयार असतो म्हणून मी तुम्हाला दाखवला नाही. मी एखाद्या रेसिपीमध्ये जेव्हा हा बनवत असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला हा दाखवेन. आता बघा त्यानंतर मी इथे एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायच्यात. टोमॅटो कांदा मौसूद शिजेपर्यंत, एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायच्यात. तुम्हाला वाटत असेल खाली लागतंय तर थोडंसं 2 चमचे पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड केलं तरी काही हरकत नाही. आता बघा त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये हळद घातली आहे, जिरे पावडर घातली आहे, धने पावडर घातली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा आणि 1 चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे. आता तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल, जो तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी वापरत असाल तो मसाला घातला तरी चालेल. आता ही परतून घेतलेली आपण जी गवारी आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला 1 ते 2 मिनिट या सगळे जिन्नस जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे. साधारणपणे 1 ते 1.5 चमचा मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुमच्या अंदाजाने तुम्हाला ज्या पद्धतीनं हवं असेल त्या पद्धतीनं तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. तुम्हाला जर ही भाजी सुकी भाजी करायची असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून तुम्ही याला छान सुकी भाजीही बनवू शकता. पण आज मी इथे रस्सा भाजी दाखवते, लपथपीत अशी भाजी दाखवते, त्यामुळे साधारण अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि झाकण घालून याला छान 10 ते 12 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता ही गावरान गवारी असल्यामुळे साधी गवारी असते त्याच्या तुलनेत याला शिजायला 5 मिनिटं जास्त लागतात. आता बघा गवारी छान एक 10 ते 12 मिनिटात ही गवारी परफेक्ट शिजली जाते. छान गवारी शिजली आहे आपली. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली गवारीची झणझणीत अशी रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे. 1 नंबर लागते चवीला, खूप अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ही झणझणीत अशी गवारी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर 1 नंबर लागते. चला तर मग तुम्हाला ही आपली झणझणीत अशी छान गावरान गवारीची रस्सा भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. थँक्यू.